पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशननं प्रशासनानं यंदा नालेसफाई मोहिमेला लवकरच सुरुवात केली आहे. मुंब्रा परिसरानंतर आता शहरातील विविध भागांमध्ये नालेसफाईची कामं वेगानं सुरू करण्यात आली असून संबंधित कामांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी देखील प्रत्यक्ष पाहणी केली आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील तसंच स्थानिक नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी माजिवडा, वर्तकनगर आणि उथळसर या परिसरातील लहान मोठ्या नाल्यांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान काही नाल्यांची दुरावस्था असल्याचं निदर्शनास आलं. संबंधित नाल्यांचं ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. तसंच पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांना अडचणी येऊ नयेत, असंही स्पष्ट करण्यात आले. सफाई कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं विशेष उपाययोजना करण्यात येत असून त्यांच्या सुरक्षिततेकडे महानगरपालिकेशी बारीक नजर असल्याचं प्रशासनानं सांगितलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील सर्व नालेसफाईची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नाल्यांची पाहणी करण्यात आलेली आहे. काय निर्देश देण्यात आलेले आहेत? सालाबादप्रमाणे नाल्यांची सफाई मान्सून सुरू होण्याच्या अगोदर करणे आणि व्यवस्थित पद्धतीने करणे हा हेतू आहे. आणि यामध्ये आता माननीय महापौर मॅडम, माननीय उपमहापौर साहेब तसेच जे स्थानिक सभासद आहेत ते सुद्धा पाहणीमध्ये सहभागी आहेत. महासभेमध्ये सुद्धा या विषयाबद्दल चर्चा झाली की आपण प्रत्येक वर्षी नाल्यांची सफाई करतो, मान्सूनसाठी सिटीला सज्ज करतो, तरीही काही ना काही त्रुटी राहून जाते, काही ना काही कमतरता असते. म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने नाल्याची सफाई कसे करता येईल, एकूण नाल्यांची संख्या, एकूण त्याची लांबी, किती क्युबिक मीटर त्याच्यातून गाळ निघणार आहे, हा एक ॲस्पेक्ट आहे. जे गाळ आहे तो किती दिवस बाहेर ठेवायचा आहे ड्राय होण्यासाठी, आणि ड्राय झाल्यानंतर कोणती लोकेशनवर त्याला आपण शिफ्ट करत आहोत, त्याची आपल्याला मॅपिंग करणे खूप आवश्यक आहे. सो लास्ट इयर आपल्याकडे एकूण 3 कॉन्ट्रॅक्टर काम करत होते. यावर्षी आपल्याला 7 कॉन्ट्रॅक्टर्स भेटले आहेत. 7 कॉन्ट्रॅक्टर्सच्या मदतीतून आपण साधारणतः 186 किलोमीटर लांबीचे जे नाले आहेत त्यांची क्लिनिंगचा दायित्व आपण हाती घेतला आहे. माननीय महापौर मॅडमने 31 मे पर्यंतची आपल्याला डेडलाईन दिली आहे की मान्सून सुरू होण्याच्या अगोदर हे क्लिनिंगचं काम 30-31 मे पर्यंत संपवला पाहिजे. आणि हा काम कंप्लीट झाल्यानंतर यथावकाश लवकरात लवकर जे साचलेली गाळ आहे जे बाहेर आपण काढतो त्याला सुयोग्य ठिकाणावर हलवणे. सो या संपूर्ण ही जी एक्सरसाइज चालू झाली आहे मागील 4-5 दिवसापासून, त्यामध्ये काम किती योग्य पद्धतीने होत आहे, प्रतिदिवसचा बार चार्ट काय आहे, प्रतिदिवस किती लेंथ कव्हर होणे अभिप्रेत आहे. एखादा कॉन्ट्रॅक्टर त्याची स्पीड कमी असेल तर त्याला मशिनरी आणि मॅनपॉवर उपलब्ध करून देणे. आणि हे पाणीच्या दरम्यानच इतर बरेचसे मुद्दे सुद्धा लक्षात येतात आपले, की एखाद्या ठिकाणी कल्वर्ट चोकअप आहे, किंवा एखादा ब्रिज किंवा कल्वर्ट खूप जुना आहे, किंवा एखाद्या ठिकाणी रस्त्याचा विस्तार झाला परंतु मध्येच आपले अजून झाडे आहेत किंवा अनधिकृत पार्किंग होत आहे, तर असेही विषय आपल्या लक्षात येतात. माननीय महापौरांनी पाहणीच्या दरम्यान बरेच काही निर्देश दिले आहेत. ते डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली आहे. मान्सूनची जी तयारी आहे ते मुख्यतः मोठे समन्वयाचं काम असतो, कारण ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिका, MMRDA, मेट्रो, त्याच्यानंतर MSRDC, नॅशनल हायवे, हे बरेचशी एजन्सीज एकाच वेळी काम करतात. आणि जोपर्यंत त्यांच्यामध्ये समन्वय होत नाही तोपर्यंत मान्सूनची तयारी होऊ शकत नाही. आता प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आता सगळे डिपार्टमेंट बरोबर घोडबंदर रोड आणि सिटीचे इतर जे क्रिटिकल एरिया आहे त्याची पाहणीचा कार्यक्रम सुद्धा आपण नियोजित केला. त्यामध्ये सुद्धा महापौर मॅडमला निमंत्रित करायचं आहे. आणि मान्सूनच्या दरम्यान सुद्धा जो आपल्याला ज्या गोष्टीची खात्री करायची आहे ती म्हणजे की सर्वोच्च पातळीचा कोऑर्डिनेशन ठेवून आपला जे रिस्पॉन्स टाईम आहे तो कमी करणे. एखाद्या ठिकाणी तक्रार आली की लगेच त्याचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडे टीम असली पाहिजे. ही सगळी तयारी आपण सतत करत आहोत. आणि मला कंप्लीट कॉन्फिडन्स आहे की 31 मे पर्यंत आपण मान्सून प्रिपेअर्डनेससाठी जेवढी आपल्याला अभिप्रेत तयारी आहे ते आम्ही कंप्लीट करून घेणार.